नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसंदर्भामधलाच आहे। कारण याच योजनेवरती खूप सारे नवीन नवीन रोज अपडेट येत आहेत, त्यामुळे रोज नवीन अपडेट प्रमाणे व्हिडिओ बनवायला लागतं। कारण बऱ्याच महिलांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देण्यासाठी मला ह्या अपडेट घ्याव्या लागतात आणि त्याचे व्हिडिओ बनवावे लागतात। कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर त्याच्यामध्ये अशी अपडेट आलेली आहे। आता जसं की मी कालच रात्री एक नवीन व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती, आपण जाऊन बघू शकता। या योजनेची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कालपर्यंत जेवढे अपडेट होते तेवढ्या सगळ्या अपडेटवर आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत। आणि काल जे सगळ्यात मोठा कालचा जो प्रॉब्लेम झाला तो प्रॉब्लेम असा होता की जो नारी शक्ती दूत ॲप आहे तो बंद झालेला आहे। तर ज्या महिलांनी त्या ॲपवरती फॉर्म भरलेले आहेत त्या संदर्भामध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला काय अपडेट आहे ते नक्कीच तिथे कळेल। आणि दुसरं म्हणजे नारी शक्ती ॲप थोडक्यात सांगते की नारी शक्ती ॲप नवीन फॉर्म भरण्यासाठी सध्या तरी बंद आहे, पण ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी आता तो ॲप ओपन होईल। संध्याकाळी रात्री तुम्ही थोडं सर्च करा होत असेल तर, किंवा सकाळी करा। नाही तर तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला आता दुसरा फॉर्म कुठंच भरायची गरज नाही। तुम्ही जर फॉर्म भरला तर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येणार आहे। तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल, काहीही झालं असेल, इंटरव्ह्यू असेल, जे काही असेल ते सगळे अपडेट तुमच्या मोबाईल नंबरवर येणार आहे, जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे तिथं। त्यामुळे काही काळजी करू नका आणि आता नवीन फॉर्म पण भरू नका, कारण का ते तुमचे फॉर्म ऑलरेडी तिकडे सबमिट झाले आहेत। पण ऑनलाईन सांगते मी, ऑनलाईन फॉर्म भरले असतील तरच। जर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरले असतील तर माहित नाही ना तुमचा फॉर्म ऑनलाईन झालाय की नाही झालाय, ते मी कसं सांगू शकते। पण जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे, अजून तुम्हाला OTP आला नाही, काहीच नाही, तर काही तरी पण काही हरकत नाही। जे काही तुमचं तिकडचं स्टेटस असेल फॉर्मचं त्याप्रमाणे तुम्हाला मेसेज येणार आहे, त्यामुळे काळजी करू नका तुम्ही। तर ही झाली थोडक्यात माहिती, परत एकदा मी रिपीट केलेली आहे इथं आता। ऍक्च्युली ह्या विषयावर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती, आता परत तो विषय नको इथं म्हणून तर व्हिडिओ मोठा होईल। आणि नक्कीच जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून सर्व तळागाळातील महिलांच्या प्रश्नांचं निरासन आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून होईल। आणि मी फक्त व्हिडिओज बनवायचं काम नाही करत, तर प्रॉपर ह्या योजनेवर आपलं काम पण आहे तळागाळापर्यंत। तर चला बघूया पुढची माहिती काय अपडेट आहे। आता नवीन अपडेट जी आलेली आहे आता की जसं मी बोलले की नारी शक्ती दूत ॲप बंद झालेला आहे। आता हा तर मुद्दा आहेच, पण याच्याही पलीकडे जाऊन अजून खूप सारे मुद्दे आहेत ज्याच्यामुळे फॉर्म महिलांचे रिजेक्ट झालेले आहेत। म्हणजे रिजेक्ट, कोणाला मेसेज आला कोणाला नाही आला ते सगळं ठीक आहे, पण खूप महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले। आता रिजेक्ट होण्याची कारण तशी तर भरपूर आहेत, पण मी काही थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे काढून घेतलेले आहेत तिथं, जे की फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत बऱ्याच महिलांचे। तर त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की एक मुद्दा मी सांगते ह्याच्यामध्ये अगोदरच, की समजा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल आणि तुम्हाला म्हणजे अजून काही मेसेज आला नसेल तरी काही काळजी करायचं कारण नाही, येईल तुम्हाला मेसेज तो। आणि दुसरं म्हणजे ज्यांनाही मेसेज जरी आले असतील किंवा तुमच्या फॉर्मचं स्टेटस तुम्हाला ॲपमध्ये दिसत असेल तर चेक करा, तिथं एडिटचं ऑप्शन सध्या तर त्यांनी दिलं नाही, पण नक्कीच एडिटचं ऑप्शन येईल। जसं एडिटचं ऑप्शन तिथं तुम्हाला दिलं जाईल ना ॲपमध्ये, तसं तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करायचा आहे। म्हणजे जे काही तुमचं चुकलं असेल ते बरोबर करायचंय। ते मुद्दे काय काय आहेत थोडक्यात मी घेतलेले आहेत, थोडेसे मुद्दे, मी सर्व मुद्दे तर नाही घेतले कारण आपल्याला माहिती असतं आपण फॉर्म कसा भरलेला आहे, तर त्यामुळे मी सर्व मुद्दे तर नाही घेतले, पण बरेचसे मुद्दे मी घेतले। जे प्रश्न मला आले ना त्या मुद्द्यावरच मी व्हिडिओ बनवत आहे। तर मला बऱ्याच महिलांचे असे मेसेज आणि फोन होते की आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, तर त्यातले कारण मी काही घेतलेत बघा। त्यातलं पहिलं जे कारण आहे ना ते आधार कार्ड अपडेट नाही। आता आधार कार्ड अपडेट पाहिजेच होतं। अपडेट म्हणजे काय, आधार कार्ड पाहिजे तुम्हाला, तुमचं आधार कार्ड जे आहे ते तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक पाहिजे, बरोबर। अपडेट म्हणजे काय तर तेच आहे की तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक पाहिजे, तुमच्या पॅन कार्डशी लिंक पाहिजे आणि तुमच्या बँकेशी सुद्धा लिंक पाहिजे, म्हणजे संलग्न पाहिजे हे आधार कार्ड। तर हे खूप महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते पहिलं काम करायला पाहिजे होतं अगोदर। पहिलं आधार कार्ड अपडेट करणं हा तुमचा सर्वात महत्त्वाचं काम आहे। त्याच्यामुळेच तर तुमचं अकाउंट पण तिथं आपल्याला
लिंक करायचं आहे ना, त्यामुळं आधार कार्ड तुमचं सगळीकडेच लिंक पाहिजे आणि महत्वाचं तर तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक पाहिजे. तर हा माझा पहिला म्हणजे हे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले ना, मी त्यांच्या बद्दल सांगते की त्यांना हा म्हणजे मेसेज आलेला आहे आधार कार्डचा, आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे वगैरे. तर ते झालं. त्यात दुसरा प्रश्न जो आलाय, मोबाईल नंबर लिंक नाही. आता बरोबर मी ह्या प्रश्नाचं उत्तर तर मी तुम्हाला अगोदरच दिलं की मोबाईल नंबर जर तुमच्या आधार कार्डला लिंक नसेल तर कसं काय होणार. मोबाईल नंबर आवश्यक आहे लिंक करणं तुमचा, त्यामुळे पहिलं मोबाईल नंबर तुम्ही लिंक करून घ्या आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला ऍपमध्ये एडिटचं ऑप्शन दिसत असेल तर ती प्रोसेस तुम्ही फॉर्मची करू शकता. तर हा झाला दुसरा प्रश्न. त्यात तिसरा प्रश्न असा आलेला आहे आपल्याला, आधार कार्डला मोबाईल नंबर वेगळा लिंक आहे. म्हणजे त्यांचा प्रश्न असा होता मला की आधार कार्डला मोबाईल नंबर जो आहे तो लिंक आहे पण तो वेगळा नंबर लिंक आहे आणि बँकेत जो नंबर आहे तो वेगळा आहे. म्हणजे बघा हा, आता तुम्हीच विचार कराल, तुमचा आधार कार्डला वेगळा मोबाईल नंबर आहे एक लिंक, हा वेगळा पार्ट झाला आणि तुमच्या बँकेमध्ये दुसरा मोबाईल नंबर लिंक आहे. मग असं कसं काय चालेल, असं होणारच नाही. त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की आधार कार्ड अपडेट पाहिजे, आधारला मोबाईल नंबर लिंक पाहिजे आणि तोच मोबाईल नंबर लिंक तुमच्या बँकेत पण पाहिजे. तर आता तुम्हाला करावं काय लागेल, तुम्हाला काहीच करायचं नाही. आता आधार कार्डचा मोबाईल नंबर तुम्ही चेंज नका करू, तुम्ही बँकेतला मोबाईल नंबर चेंज करा. म्हणजे काय करा, जो आधारला संलग्न नंबर आहे ना तो तसाच राहू द्या आणि तोच नंबर, आधारला जो लिंक आहे तोच नंबर तुम्ही बँकेत जाऊन लिंक करा. ते काय लगेच होऊन जातं, त्याला काय 24 तासाच्या आत होईल माझ्या मते ते काम तुमचं मोबाईल नंबर लिंक. तर ते करून घ्या तुम्ही. झालं, सोपा विषय आहे. म्हणजे किरकोळ कारण आहे, या किरकोळ कारणावरून पण महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. तर हा तिसरा प्रश्न होता. त्यात चौथा प्रश्न असा आहे की आम्ही हमीपत्रच जोडलेलं नाहीये. आता जर हमीपत्र नाही जोडलं तर कसं काय तुमचं म्हणजे काम होणार आहे. हमीपत्र तर आवश्यक आहे या विषयावर. म्हणजे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ना, ते डॉक्युमेंट्स आपण ऑलरेडी त्या डॉक्युमेंट्सचा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो पण पहा आणि मी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला लिंक देते त्या व्हिडिओची, ते पण पहा की कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत. त्यामुळे हमीपत्र आवश्यक होतं, या कारणामुळे सुद्धा महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. त्यातच पाचवं कारण बघा असं आहे, ऍड्रेस चुकला आहे. म्हणजे त्यांनी काय केलंय, ऍड्रेस जो आधारला आहे तो वेगळा आहे आणि त्यांनी जेव्हा भरला तेव्हा चुकीचा भरलाय, तिथं काहीतरी मिस्टेक झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा जो फॉर्म आहे तो अर्ज आहे तो रिजेक्ट झालेला आहे. आता हे किरकोळच कारण आहे, ते आपल्या चुकीमुळे झालेलं आहे, बरोबर. त्याच्यात सहावा प्रश्न मला असा आलेला होता की आधार कार्डला वेगळा ऍड्रेस आहे आणि तुम्ही जो अर्जावर ऍड्रेस टाकलाय तो वेगळा टाकलाय, असं असं त्याच्या रिजेक्ट झालेला आहे. तर आता त्याच्यामध्ये काय तर त्रुटी असू शकतात म्हणून त्यांनी रिजेक्ट केलं असेल. त्याचं तर उत्तर मी पण देऊ शकत नाही आता की त्यांनी का रिजेक्ट केलं ते. आता हा झाला सहावा प्रश्न. आणि यात सातवा प्रश्न असा आहे की 4 व्हीलर आहे आमच्याकडं म्हणून आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. तर हे पण त्यांनी आधीच सांगितलं होतं ना, आणि ते बोलले होते की 4 व्हीलरवाल्यांचा विचार करू, पण आता ते पण मी अपडेट तुम्हाला सांगू शकत नाही. पण त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याच्यामुळे पण काही महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. काळजी करू नका, याचं शेवटी उत्तर देणारच आहे की तुम्हाला काय करायचंय. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच सातवा प्रश्न असा आहे, आमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. मग हे तर त्यांनी आधी सांगितलं होतं सरकारने की तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत पाहिजे, 2.5 लाखाच्या वरती नकोय. आता 2.5 लाखाच्या आत उत्पन्न त्यांनी सांगितलं आपल्याला, तर आपल्या उत्पन्नाचा जे काही तुम्ही हे केलेलं आहे ते तुम्हाला 2.5 लाखच पाहिजे. आता तुम्ही काय उत्पन्नाचा दाखला जोडला असेल, रेशन कार्ड जोडला असेल, माहित नाही ना तुम्ही काय केले ते, पण उत्पन्न तुमचं 2.5 लाखाच्या आतच पाहिजे. मग या कारणामुळे सुद्धा काही महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. त्यातच आपल्याला जो प्रश्न आलेला आहे, 9वा प्रश्न असा आलाय आपल्याला, त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी व्यक्ती गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे, म्हणजे सरकारी नोकरी करतायत ते. तर बघा आता हे म्हणजे मी पण काय ह्याच्यावर बोलू, हे सांगितलं होतं आधीच की जे लोक सरकारी जॉब करतायत त्या लोकांसाठी ही योजना नाही, तुम्ही या योजनेचा लाभ नाही घेऊ शकत. म्हणून पण म्हणजे त्यांच्या फॅमिलीमधले मेंबर जे आहे कोणीतरी ते गव्हर्नमेंट जॉबला आहेत म्हणून त्या महिलेचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे. आता हे एक कारण झालं. त्यातच 10वं कारण मी तुम्हाला सांगते, ITR भरत असल्यामुळं या योजनेचा लाभ घेता येत नाही, हे आधीच सांगितले. त्यात तुम्हाला मी महत्वाचा मुद्दा सांगते, मी स्वतः या योजनेवर काम करते पण मी या योजनेचा लाभ नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत, कारण मी स्वतः ITR माझ्या नावाने फाईल करते
आता त्याच्यामुळे मी फॉर्म भरलाच नाहीये अजूनही, कारण मला माहिती आहे मी जर ITR भरते तर मला कसं काही योजना लागू होईल, कारण त्यांनी आधीच सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही जर ITR भरत असाल किंवा तुमच्या घरातली व्यक्ती ITR भरत असेल कोणी, तरी तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर या कारणामुळे सुद्धा महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले. त्याच्या पुढचं जे कारण आहे ते असं आहे की फॉर्म व्यवस्थित भरलेलं नाही, म्हणजे जे अधिकारी लोक ऍपवर काम करतायत, जे अधिकारी लोक तुमचे फॉर्म चेक करतायत, त्यांना तुमचं फॉर्मचं स्टेटस दिसतच नाही, तुम्ही काय लिहिले ते काय झाले ते, त्यामुळे ते थोडंसं ब्लर वगैरे त्यांना दिसत असेल त्यामुळं, किंवा काही ऍड्रेस व्यवस्थित नसेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल तिथं, म्हणून ते तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. तर फॉर्म व्यवस्थित स्कॅन करून ते तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का तसं बघून फॉर्म अपलोड करा, म्हणजे समोरच्या व्यक्तीला ते व्यवस्थित दिसेल. कारण आपण जेव्हा असं बघतो तेव्हा दिसतं आपल्याला, पण जेव्हा ते पुढे जाईल फॉर्म तेव्हा त्यांना दिसत नसेल व्यवस्थित, म्हणून त्यांनी ते तसं फॉर्म तुमचा रिजेक्ट केलेला आहे. त्याच्यामध्येच तुम्हाला मी अजून एक सांगणार आहे याच्यामध्ये की कुणाचा मोबाईल नंबर पण चुकलेला आहे. मोबाईल नंबर समजा कुणाचा मोबाईल नंबर जर आधारला लिंक आहे, तुम्ही टाकलाय तोच, पण त्यातला एक अंक चुकलाय फक्त, म्हणून तुमचं तुमचं फक्त एक अंक चुकल्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. त्यातच दुसरं कारण मला असं आलं होतं की बँकेमध्ये जे अकाउंट नंबर असतो आपला, त्या अकाउंट नंबरचा एक अंक चुकलेला आहे, म्हणून पण तुमचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. तर असे भरपूर वेगळे वेगळे कारण आहेत ज्याच्यामुळे हे फॉर्म रिजेक्ट झालेत. आपण घाई गडबडीमध्ये किंवा कसं माहित नाही कशामुळं कुठंतरी आपल्याकडनं मिस्टेक झालेली आहे आणि त्याच्यामुळे हे सर्व फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. तर आता मला सांगायचं एवढंच आहे याच्यामध्ये की ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांनी काळजी करायचं काही कारण नाही. बघा तुम्ही आता काहीच करू शकत नाही. तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरलाय ना, मी ऑनलाईन सांगते ऍपवरती, तुम्ही ऍपवरती ऑनलाईन फॉर्म भरलाय, त्यामुळे आता तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही दुसरा फॉर्म सुद्धा भरू शकत नाही, त्यामुळे शांत राहा. OTP तुम्हाला येणारच आहे. तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला किंवा इनसबमिटेड आहे किंवा सबमिट झालाय किंवा जे काही इन रिव्ह्यू आहे किंवा अप्रूव्ह झालाय, जे काही मेसेज असेल तो तुम्हाला OTP द्वारे नक्कीच येणार आहे, आल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरला असेल तर ऍपवर. त्यामुळे काही काळजी करू नका, शांत राहा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही ऍपवर ना कंटिन्यू लॉग इन करत राहा, म्हणजे अधूनमधून कंटिन्यू लॉग इन करत राहा मेसेज येईपर्यंत. आणि काय करा, तुम्हाला ते ऍप ओपन होतंय का बघा, कारण हा ऍप ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेत ना त्यांना ओपन होणार आहे, फक्त नवीन फॉर्म भरणाऱ्यांसाठी ऍप ओपन होणार नाहीये सध्या तरी आत्ता. तर आत्ता तुम्ही ज्यांनी फॉर्म भरलेत ऑलरेडी त्यांच्यासाठी ऍप ओपन होणार आहे. फक्त तिथे तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिसतंय का बघा, आणि ती तुमच्याकडनं जी चूक झाली ना ती बरोबर करा आणि परत सबमिटेड करा फॉर्मला, म्हणजे तुमची प्रोसेस पुढे होऊन जाईल. आता हे झाले ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांच्याबद्दल आपण बोललोय. मला अजून एक असा प्रश्न आला होता की रॅशन कार्ड नाहीये माझ्याकडं, तर मी एक म्हणण्यापेक्षा मला बरेच प्रश्न असं आले की आमच्याकडे रॅशन कार्ड नाही, बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत पण आम्ही रॅशन कार्ड काढलं नाही किंवा काढायचं आहे, आमच्याकडे नाही. त्यांच्यासाठी मी एक पॉइंट इथं सांगणार आहे. बघा हे मी सांगते तुम्हाला करून पहा तुम्ही होतंय का. आता होईल न होईल ते मी नाही सांगू शकत, पण नक्कीच तुम्ही करून पहा. तुम्ही काय करा, जरी तुमच्याकडे राशन कार्ड नसेल ना तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखाच्या आतमध्ये, उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखाच्या आतमध्ये तुम्ही काढून घ्या आणि वेबसाईटवर, आपल्या वेबसाईटवर फॉर्म भरा तुमचा. ज्यांच्याकडेही राशन कार्ड नाही त्या लोकांसाठी महत्वाचा मुद्दा आणि महत्वाचं पॉईंट सांगितलंय मी. तर हे तुम्ही थोडं करून बघा. मी परत सांगते हे होईल न होईल मला नाही माहिती, पण एक प्रयत्न करायला काय हरकत आहे ना. आता दुसरं ऑप्शन आपल्याकडे काही नाही, राशन कार्ड नाही ना, आता लगेच राशन कार्ड आपल्याकडे उपलब्ध होऊ शकत नाही, कारण ती प्रोसेस पण खूप लांब झाली आहे सध्या, म्हणजे लॉंग प्रोसेस आहे त्याची पण. त्याच्यामुळे तुम्ही असं करू शकता की उत्पन्नाचा दाखला काढून घ्या 2.5 लाखाच्या आत आणि फॉर्म भरा. त्याच्यामुळे बघा तुमचा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते का. झाला तर झाला, तुमचा फॉर्म एक्सेप्ट झाला तर झाला, तिथे काय सांगता येते ना, फक्त एक प्रयत्न करतोय आपण हा, म्हणून मी एक सांगितलेलं आहे. कारण खूप लोकांचा प्रश्न आला मला, म्हणून महिलांचा खूप महिलांचा मला हा प्रश्न आला म्हणून हा एक मुद्दा सांगितलाय. तर हे राशन कार्ड वाल्यांसाठी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं नवीन फॉर्म जे भरणार आहेत त्यांच्यासाठी सांगते. पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मागच्या कालच्या, आता परत सांगते. वेबसाईटची लिंक दिलेली आहे, वेगळ्या वेगळ्या ज्या काही तिथं आपले ऑप्शन आहेत फॉर्म भरण्याचे वेगवेगळे त्यांनी जे दिलेले आहेत, त्या पोर्टलवर जाऊन तुम्ही फॉर्म भरा ऑनलाईन, ऍपवर नाही. आता तुम्ही वेबसाईटवर फॉर्म भरू शकता, तिथंच फॉर्म भरा. आणि फक्त नवीन महिलांनीच फॉर्म भरायचा आहे. ज्या महिलांनी फॉर्म भरलाय त्यांनी अजिबात भरायचं नाही. जे नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांनीच फॉर्म भरा आणि डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित स्कॅन करून सर्व व्यवस्थित
अप टू डेट माहिती भरा तुमची जी काय आहे ते. बाकीचे मुद्दे तर मी सांगितलेले आहेत बघा. 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असेल त्याच महिला हा फॉर्म भरू शकतात. जे लोक ITR भरत आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू होणार नाही. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांच्यासाठी सध्या तरी ही योजना अजून तरी लागू नाही, कारण बऱ्याच महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यामुळे. त्याच्यानंतर घरातलं कोण गव्हर्नमेंट सर्व्हिसला असेल तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलाय, तो पण बघून घ्या. तर ही थोडक्यात माहिती होती. जे काल प्रश्न आले होते मला त्या प्रश्नांबद्दल त्याच्यावर मी हा व्हिडिओ बनवलाय. तर नक्कीच तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडेल. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा, जेणेकरून तळागाळातल्या महिलांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल. मी वारंवार हेच सांगत आहे. व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब का नाही करत मला नाही माहिती तर एवढी चांगली आणि जी अप टू डेट माहिती आहे रोजच्या रोज मी ते देत आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळते. आणि महत्त्वाचं लाईक करायला, तुम्ही लाईकच करत नाही अजिबात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला पाहिजे ना, कारण मला काय त्याच्याने लाईक केल्यामुळं किंवा काही केल्यामुळे पैसे नाही मिळणार आहेत लगेच, बरोबर ना. पण मला मोटिवेशन मिळतं त्याच्यातनं की आपला व्हिडिओ चांगला आहे. त्यातच कमेंट आहे ती कमेंट पण करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. जे काही प्रॉब्लेम येतात महिलांना ते आपल्या माध्यमातून थोडे तरी सॉल्व्ह व्हावे यासाठी मी प्रयत्न करते. आणि बऱ्याच महिला आता महिलांचे प्रश्नांची उत्तर आपण दिली आणि आता त्या थोडंसं टेन्शन फ्री झाल्यात. फार टेन्शन आलं होतं महिलांना, कसं करायचं, OTP नाही येते, OTP न आल्यामुळे माहित नाही फॉर्म कुठे गेला, सबमिट झाला नाही झाला, काहीच नाही. पण आता सर्व महिला थोडं रिलॅक्स झालेल्या आहेत आपले व्हिडिओ बघून. त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा, ज्याच्यामुळे मलाही मोटिवेशन मिळेल आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपले व्हिडिओ पोहोचतील तळागाळापर्यंत. तर चला परत भेटूया असाच दुसऱ्या किंवा याच योजनेवर व्हिडिओ घेऊन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.